आपला ॲक्च्युली आता लेक्चर नंबर 4 आहे लॉजिकचा. इथे लेक्चर नंबर 3 मेन्शन झालेलं आहे चुकून. ओके, सो आय गेस आपलं लेक्चर नंबर 4 चालू आहे लॉजिकचा. आणि या आजच्या लेक्चरमध्ये आपण हे काही आर्टिकल्स पाहतोय. क्वांटिफायर्स, ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट. ॲक्च्युली हा एक ऑपरेशन आहे. स्टेटमेंटवरती एक छोटंसं ऑपरेशन आहे. तो ऑपरेशन आपण डिस्कस करणार आहे. देन निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. हे पहा, सिंपल स्टेटमेंटचा निगेशन आपण पाहिलाय की एक स्टेटमेंट असतं काहीतरी, त्याला नॉट लावलं की त्याचं निगेशन होतं. बट आता आपल्याला हे डिस्कस करायचं आहे की अरे कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं असतं. आणखीन काही स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणून. या पण गोष्टी आज आपल्याला इथे डिस्कस करायच्यात. तर पाहू आपण एंडपर्यंत पोहोचू शकतो का, म्हणजे या आर्टिकलपर्यंत लाईक पोहोचून जाईल का आपण 1 तासामध्ये. ओके, बट पहिले 3 तर आर्टिकल यार शुअर होतील. सो सेशन मी इथे स्टार्ट करतोय पहा विथ फर्स्ट आर्टिकल, दॅट इज क्वांटिफायर्स. काय म्हणताय क्वांटिफायर्समध्ये पहा. क्वांटिफायर्स मीन्स बेसिकली असं असतं पहा की एक क्वांटिटीशी रिलेट करतं आपल्याला. म्हणजे एखादं स्टेटमेंट कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे की काहीच क्वांटिटीजसाठी ॲप्लिकेबल आहे. एक्झाम्पलच देतोय मी तुम्हाला डायरेक्टली. ओके, पहा आता 2 स्टेटमेंट लिहिलेले आहेत. मला असं वाटतं दोन्ही जरा स्टेटमेंट आपण वाचूया इथे. ओके, देअर एक्झिस्ट अन इव्हन प्राईम नंबर, ओके, in a set of natural number. There exists an even prime number in a set of natural number. ते म्हणतात नॅचरल नंबरच्या सेटमध्ये एक असा कोणीतरी इव्हन प्राईम नंबर आहे असं म्हणतात ते. ओके, म्हणजे असं एक जरी असेल तरी काफी आपल्याला. एक जरी असेल ना तरी तो स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे, म्हणजे एकच गोष्ट आपण इथे शोधतोय. किंवा जर का तुम्ही असं सेकंड स्टेटमेंट पाहाल ना, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. ते म्हणते की सर्व नॅचरल नंबर पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला इच अँड एव्हरी नॅचरल नंबर चेक करायचा. म्हणजे इथे ना जर तुम्ही विचार कराल तर हे सर्वांबद्दल बोलतात. आणि हा जो आहे स्टेटमेंट, हा काही व्हॅल्यू बद्दल बोलतोय फक्त, किंवा एका व्हॅल्यू बद्दल बोलतोय फक्त, असं समजू शकता तुम्ही तिचा. सो क्वांटिटीचा विचार कराल तर इथे सर्व म्हणजे कंप्लीट क्वांटिटी आहे नॅचरल नंबरची. ओके, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह असं म्हणतात ते. म्हणजे आपल्याला सर्व नॅचरल नंबर चेक करायचे की ते पॉझिटिव्ह आहेत का. ओके, आणि तो वरतीचा जो स्टेटमेंट आहे तिथे सर्व चेक नाही करायचं. असं एकच इव्हन नंबर असला पाहिजे जो प्राईम नंबर आहे. देअर एक्झिस्ट अन इव्हन नंबर इन अ सेट ऑफ नॅचरल नंबर विच इज अ प्राईम. समजतंय तुम्हाला इथे. थोडंसं आणखीन जाऊया डिटेलमध्ये. ओके, सांगायचं काय पहा, 2 टाईपचे क्वांटिफायर्स असतात. एक असतो पहा देअर एक्झिस्ट वाला, त्याला असं रिप्रेझेंट केलं जातं असं. याचा मिनिंग तो जो देअर एक्झिस्ट आहे ना, देअर एक्झिस्ट. ओके, हा जो वर्ड यूज केला देअर एक्झिस्ट, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा असतो. अँड हा जो आहे ना, हा याला बोलतात ऑल. ओके, और फॉर एव्हरी असं पण यूज करू शकतो आपण. ऑल म्हणजे फॉर एव्हरी, नाही का, म्हणजे सर्वांसाठी ॲप्लिकेबल असलं पाहिजे. आता तुम्ही थोडंसं नीट विचार कराल तर हे ए दिसतं मला, उलटा ए दिसतो, बरोबर. असं लक्षात ठेवूया आपण. ऑल किंवा फॉर एव्हरी, ऑलसाठी ए नी स्टार्ट होतोय ना, तर इथे उलटा ए दिसतोय पहा मला इथे. हा जो देअर एक्झिस्ट आहे ना, ई आहे ना, इथे एक्झिस्टचा ई असतो ना, त्या ईला बस असं फ्लिप करायचं उलटा. सो देअर एक्झिस्ट. ओके, सो जेव्हा कुठे तुम्हाला देअर एक्झिस्ट दिसतो तेव्हा हा असा उलटाही करायचा. जेव्हा कुठे तुम्हाला तिथे ऑल दिसतो, ऑल, तेव्हा तिथे तुम्ही असा उलटा आहे करायचा. सिम्बॉलिक फॉर्म आहे त्यांचा, सिम्बॉलिक फॉर्म. ओके, या 2 क्वांटिफायर्सचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. सो मला असं वाटतं फक्त इतकं लिहा बरं, आता जे दिसतंय स्क्रीनवरती तुम्हाला ग्रीनमध्ये. ओके, फक्त तितकी गोष्ट मेन्शन करा. पुढे जाऊया आपण. चलो मेन्शन करा, आणि झालं की हँड रेस करा बरं. झाल्यानंतर हँड रेस करा. ओके, जातोय पुढे. हे थोडंसं रब करतो आता. टॉपिक इतका रिलेटेबल नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे लाईक जास्ती काही रिलेट नाही होत. म्हणजे तुम्हाला वाटेल की हे काय चालू आहे ना, कुठे यूज करतोय. नाही, हा प्रश्न व्हॅलिड आहे ॲक्च्युली,
पण ठीक आहे यार, म्हणजे हा असा टॉपिक आहे की जास्त रिलेट नाही होत आपल्याला. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे या टॉपिकचा. ठीक आहे, तर पहा रे आता काय म्हणता पहा ते क्वेश्चनमध्ये. त्यांनी ए हा एक सेट दिला अरे, ए ना असा एक काहीतरी सेट दिलेला आहे एचा. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. डिटरमाइन ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. हे पहा, याला आपलं काय रीड करायचं ठरलं होतं रे? देर एक्झिस्ट असं रीड करायचं ठरलं होतं ना. देर एक्झिस्ट एक्स हा बिलॉंग्स टू असं सिम्बॉल आहे. सो गाईज देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे असं कोणीतरी एक्स आहे यार ए मध्ये, असं आहे. ओके, ए मध्ये असा कोणीतरी एक्स आहे सच दॅट एक्स मायनस ऑफ 8 इज इक्वल टू 1. अबे असं कोणी आहे का रे ए मध्ये? असं कोणी आहे का सांगा बरं मला. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये असं कोणीतरी आहे सच दॅट एक्स मायनस ऑफ 8 इज इक्वल टू 1. असं कोणी खरंच आहे का? आणि खरंच जर का असेल ओके, तर त्याला तुम्ही ट्रू बोला. म्हणजे तो खरं बोलतोय यार, तिथे आहे असं म्हणतोय तो, म्हणजे आहे मान्य आपल्याला, सो त्याला आपण ट्रू बोलूया. सो आहे यार असं कोणीतरी आहे. 9 तर दिसतोय ना, 9 टाकाल तर इथे 9 मायनस ऑफ 8 इज इक्वल टू 1 आहे ना. 9 आहे ना इथं, काही प्रॉब्लेम नाही यार. यस स्टुडंट्स, क्लिअर आहे? ओके ठीक आहे, तर पहा आता पुढे. नेक्स्ट हा वाला आपलं ठरलं की फॉर ऑल आहे ना, हे फॉर ऑल. तो जो सिम्बॉल असतो तो फॉर ऑल असं रीड करतो आपण. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मधल्या प्रत्येक एक्स साठी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. बरोबर खरंच. 3 स्क्वेअर प्लस 3 मीन्स 9 प्लस 3 दॅट इज 12 ना, दॅट इज इव्हन. ए बट फॉर ऑल म्हणतात ना, म्हणजे प्रत्येकांसाठी तुम्हाला हे चेक करायचं, प्रत्येकांसाठी चेक करायचं. 5 साठी पण चेक करा तुम्ही. 5 स्क्वेअर प्लस 5 करा, नाही का? काय बनतो रे तो? 25 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 30 बनणार की नाही? 30 बनणार की नाही? येस, इव्हन नंबर आहे तो. ते म्हणताय फॉर ऑल ना, म्हणजे तुम्ही 7 साठी पण चेक करा, 9 साठी पण चेक करा, 11 साठी पण चेक करा, 12 साठी पण चेक करा. जसं 12 साठी करतोय पहा मी, 12 स्क्वेअर प्लस 12 करणार आहे मी इथे. पहा ना, एक्स स्क्वेअर प्लस एक्स करायचं बरं आपल्याला. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी नाही का, ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. म्हणजे त्या एलिमेंटचा स्क्वेअर प्लस तोच एलिमेंट, इट शुड बी अन इव्हन नंबर. सो 12 स्क्वेअर प्लस 12 इज 144 प्लस 12. काही करा, हा इव्हन नंबरच आहे. 156 बनतो, दॅट इज अ इव्हन नंबर. बरोबर. सो बोलतायत तर खरं यार, म्हणजे मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम असला पाहिजे इथे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, दिस इज ट्रू गाईज. सो हा ट्रू आहे. ओके, मग जाऊ मी पुढे. नाउ सी नेक्स्ट हा वाला, थर्ड वाला. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मधल्या प्रत्येक एलिमेंटसाठी किंवा प्रत्येक एलिमेंट फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेसर दॅन 0 म्हणतात. अरे असं होऊच नाही शकत. एखाद्याचा स्क्वेअर 0 कसा काय होऊ शकतो? अरे 0 पेक्षा कमी कसा काय होऊ शकतो? समजतं का? मला तरी हा फॉल्स वाटतोय. ते म्हणताय फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा जो काही स्क्वेअर आहे ना, तो लेसर दॅन 0 आहे म्हणे. नाही यार रे, नाहीये, पॉसिबलच नाहीये. सो तो फॉल्स बोलूया आपण. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी ए मधला एक्स इज अन इव्हन नंबर. ते म्हणतात प्रत्येक एलिमेंट हा इव्हन नंबर आहे म्हणा. आहे का रे? प्रत्येक एलिमेंट हा इव्हन नंबर आहे का इथे? नाही ना, एकच तर इव्हन नंबर दिसतो, बाकी सर्व तर ऑड दिसतात. सो अगेन दिस इज फॉल्स. हा पण मुलांना परत फॉल्सच आहे. समजतं का तुम्हाला? तो पण अगेन फॉल्सच आहे. ओके चलो, मी म्हणलं ठीक आहे, ओके काही प्रॉब्लेम नाही. आता मला तुम्ही 5th आणि 6th सांगा बरं फक्त. 5th आणि 6th मला कमेंट सेक्शनवरती आन्सर सांगायचं. ट्रू फॉल्स आहे की फॉल्स ट्रू आहे, की दोन्ही ट्रू आहेत, की दोन्ही फॉल्स आहेत. बरोबर ना? देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट, असं काहीतरी मेन्शन करतात. असं कोणी आहे का ए मध्ये की ही कंडिशन लाईक सॅटिस्फाय करेल? असं कोणी एक आहे का? असं कोणीतरी? 2-3 असतील तरी चालतील, बट ऍटलिस्ट एक तरी आहे का? कारण की देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे काय की असं एक तरी असला पाहिजे. बरोबर. चलो सांगा बरं मुलांना. दोघांचे आन्सर सांगा रे. 5th पण सांगा आणि त्याच्यानंतर पुढचा 6th पण सांगा. दोन्ही सांगा. ओके. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए,
प्रत्येकांसाठी 2x + 9 इज ग्रेटर दॅन 14 असं ते क्लेम करतात, बरोबर ना? प्रत्येक इच अँड एव्हरी एलिमेंटसाठी असं म्हणतात ते. 2 × एक्सच्या जागी मी पहा 3 टाकला, समजा 3 + 9 केलं नाही का, म्हणजे काय रे 6 + 9 15 म्हणला, विच इज ग्रेटर दॅन 14 आहे ना, ग्रेटर दॅन 14. म्हणजे ए मधला छोट्यातला छोटा व्हॅल्यू जरी टाकला ना मी इथे तरी तो सॅटिस्फाय करेल. मग 5 टाकला काय, 7 टाकला काय, 9 11 12 कोणताही टाका तो करेलच सॅटिस्फाय 100%. एकदम लिस्ट व्हॅल्यू टाकलं तरी तो सॅटिस्फाय करतो. दॅट मीन्स कोणताही व्हॅल्यू टाका सॅटिस्फाय करेल तो. ओके, सो आय होप तुम्हाला हे सर्वांना हे झेपतंय. जरा हँड रेस करून कळवाल का रे मला मुलांना की तुम्हाला हे समजत आहे का? येस प्लीज. काय विषय आहे, समजतंय का तुम्हाला? हे जाऊ शकतो का पुढच्या समवरती असं विचारायचं ऍक्च्युली मला इथे. ओके, 31 हँड रेस दिसतात मला. समजत असेल तर खरंच हँड रेस करा प्लीज. ओके, चलो हे रब करतोय. ओके, जाऊया पुढे. ठीक आहे, आता त्याआधी ना रे थोडंसं जे लेट कमर्स आहेत, ओके, तर त्यांनी थोडंसं हँड रेस कराल का? जे 7-5च्या नंतर जॉईन झालेले आहेत प्लीज हँड रेस करा, ऑनेस्टली हँड रेस करा. ओके, मला असं का वाटतं आपला CRच ऑनेस्ट नाहीये. अंश, जयस्वाल तिघांनी तर हँड रेस केलेला आहे, मोक्षदानी, क्षितिजनी आणि जयेशनी. ओके, अंश तू पण तर लेट आला ना? अच्छा, जॉईन करून लिव्ह झालेला का? ओके ओके ओके, ठीक आहे. हा एक चांगला रिझन आहे ॲक्च्युली, ते थोडंसं पकडलं नाही जाऊ शकत, बट ठीक आहे, चलो मी समजून घेऊ शकतो की तू खरं सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. तर आता जे न्यू लेट जॉईन झालेले स्टुडंट्स आहेत, ओके, तर काय करायचं यार? कोणी सांगेल प्लीज? काहीतरी पनिशमेंट असलं पाहिजे आता त्याला, कारण की हे नाही चालू शकत ना. अदरवाईज असं होईल ना की लाईक डेली बेसिसवरती तुमचं असं होईल की लाईक तुम्ही 10-15 मिनिट लेट जॉईन कराल. प्रॉब्लेम हा होतो की स्टार्टिंगचा पार्ट जर का तुम्ही मिस केला ना तर मग नंतर समजणार नाही आहे. करेक्ट. सो मी तिघांना रिक्वेस्ट करतोय, मोक्षदा, ओके, then क्षितिज अँड जयेश, तिघांनी हे जे नोट्स आहेत ना, आपण आज जे काही नोट्स बनवणार आहेत किंवा तुम्ही जे काही नोट्स बनवता आत्ता, ते तुम्ही 2 वेळेस बनवून पाठवताय मला. ओके, आता फर्स्ट टाइम बनवाल तर लाईक तुम्हाला ते समजून जाईल टॉपिक, कारण की सोपा टॉपिक आहे. सेकंड टाइम हे पनिशमेंट आहे असं समजा तुम्ही, म्हणजे तीच गोष्ट रिपीट करायला लावतोय मी तुम्हाला, म्हणजे कुठेतरी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला लावतोय सो दॅट तुम्ही पण ट्राय कराल की एक्झॅक्टली टाईमवरती जॉईन कराल. ओके, येस येस. अरे जयेश, यूट्यूबवरती वगैरे करशील तू स्टार्टिंगपासून, मान्य आहे मला, पण 2 वेळेस नोट्स पाठव. मग त्याच्यानंतर तू काही पण कर, यूट्यूबवरती कर किंवा लाईव्ह कर. ओके, हे तर करायचंच आहे तुम्हाला असं समजा तुम्ही. ठीक आहे ना? क्लिअर आहे स्टुडंट्स? ठीक आहे, चलो पहा रे आता नेक्स्ट. जस्ट मला विचारायचं आहे की साऊंडचा काही प्रॉब्लेम आहे का, की आवाज थोडासा कमी जास्ती होतोय, असं काही आहे का? असं काही फील करता का तुम्ही की क्लिअर आहे? जाऊ मग मी पुढे आता इथे. ओके, क्लिअर आहे, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. आदर्शला थोडंसं प्रॉब्लेम होता होते, बट ठीक आहे, थोडंसं डिव्हाइस व्हॉल्यूम इन्क्रीज करून घ्याल मुलांना फक्त. ओके, नाव सी, पहा आता एक ऑपरेशन आहे, ड्युअल म्हणून एक ऑपरेशन आहे, काही नाही, फार सिम्पल असतं. ऑर असेल ना त्याला अँड करायचं. ओके, अँड असेल ना त्याला ऑर करायचं. ठीक आहे. टॉटोलॉजी असेल ना किंवा ट्रू असेल ना त्याला कॉन्ट्राडिक्शन करायचं, फॉल्स करायचं. ओके, ट्रूला फॉल्स करायचं किंवा टॉटोलॉजीला कॉन्ट्राडिक्शन करायचं, असे ऑपरेशन्स आहेत. आता डेफिनेटली हा एक डाऊट बनतो, ओके, की ऑर कसा अँड होतो? अरे ऑर आणि अँड वेगवेगळे, टोटली वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मी काय सांगतो तुम्हाला, हा एक ऑपरेशन आहे. अरे ऑपरेशन आहे, ड्युअल म्हणून एक ऑपरेशन आहे. जसं की ॲडिशन म्हणजे एक ऑपरेशन असतं, मल्टिप्लिकेशन एक ऑपरेशन आहे. अगेन तिथे पण आपण क्वेश्चन नाही करत की 2 + 2 4च का, ऑपरेशन आहे, बरोबर. लँग्वेजने डिफाईन केलेले रूल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. अगेन हे पण सेम आहे तसंच. म्हणून मी म्हणलं होतं आजच्या लेक्चरमध्ये की यार हे थोडंसं इतकं व्यवस्थित रिलेट नाही होणार टॉपिक तुम्हाला,
बट पहिले आधी शिकून घेऊया आपण, एंडला थोडंसं लाईक त्याचा काय फायदा आहे आपण डिस्कस करूया, बरोबर. तर ते म्हणतात काय माहिती का, राईट डुअल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे इथे जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिसतात, टोटल 9 स्टेटमेंट दिसतात मला इथे, दिसतं का तुम्हाला. तर प्रत्येकांचं ड्युअल लिहायचं आपल्याला, स्टेटमेंटचा ड्युअल करायचा. इतकं सोपं पहा आहे की हे जे ऑर दिसतं ना तुम्हाला, ऑरच्या जागी बस अँड करायचं असं, आणि अँडच्या जागी ऑर करायचं. सो तो जो पहिला स्टेटमेंट आहे तर त्याचा जो ड्युअल असतो ना, तो काय असतो माहिती का मुलांनो, पी अँड ब्रॅकेट क्यू ऑर आर, हा असा असतो. अरे हा जो सेकंड स्टेटमेंट आहे ना, पी, हे पहा इथे अँड आहे ना, अँडच्या जागी ऑर करा यार फक्त, देन क्यू, अँडच्या जागी अगेन ऑर करा, देन आर. हा जो थर्ड स्टेटमेंट आहे, पी अँड क्यू ब्रॅकेट क्लोज केला, अँडच्या जागी ऑर करतोय, आर अँड एस करतोय. पाहता हा पी, हे पहा हे जो अँड आहे ना, अँडच्या जागी ऑर केला, निगेशन क्यू तर आहेच आहे पुढे शेवटी, बरोबर. याच्यानंतर असे काय तुम्हाला समजलं असेल आता काय करायचं नाही का, निगेशन पी अँड क्यू, बरोबर. हे पहा इथला जो अँड आहे त्या अँडच्या जागी तुम्ही ऑर करताय अगेन, देन निगेशन ऑफ आर, हा जो अँड आहे अगेन त्या अँडच्या जागी परत ऑर करताय यार, एस. समजलं का तुम्हाला हे. सेम अगेन हा जो दिसतोय तुम्हाला हा सिक्स्थ वाला, पहा निगेशन पी नी स्टार्ट आहे, निगेशन पी, अँडच्या जागी ऑर, हा इथला जो अँड आहे ना त्याला ऑर केला, ब्रॅकेट केला, निगेशन ऑफ क्यू केला, हा इथे जो अँड आहे ना त्याला ऑर केला अगेन, ब्रॅकेट केला यार परत, पी हा जो ऑर आहे त्याला मी परत अँड करतो इथे, परत इथे जो अँड आहे त्याला मी ऑर करतो यार, निगेशन ऑफ आर लिहितो इथे. काय रे मुलांना समजतं का तुम्हाला हे, असा विषय आहे पहा. क्लिअर आहे. सो मला असं वाटतं ऍटलिस्ट पहिले 6 जे आहेत ना ते तरी तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पहिले 6 आधी लिहून घ्या बरं, त्याच्यानंतर ते टी सी वाले पण गोष्टी करूया आपण. ओके, नोट करून घ्या मुलांना फास्ट. हा तर टॉपिक असा आहे की तुमचा कॉन्फिडन्स चांगलाच बूस्ट करेल, बरोबर ना. म्हणजे न समजण्यासारखं ॲज असं काहीच नाही या टॉपिकमध्ये, बऱ्यापैकी सर्व काही सोपं आहे. चलो नोट करा फास्ट, नोट केल्यानंतर सर्व कंप्लीट झाल्यानंतर हँड रेस करा फक्त. ओके, चलो पहा आता. जस्ट एक क्वेश्चन आहे, सोहम हानसे आत्ता जॉईन झालाय ना, चॅट बॉक्सवरती कळव. येस सोहम, 2 वेळेस नोट्स पाठवतोय तू, 2 टाइम्स, ठीक आहे ना. टोटल असे 4 स्टुडंट्स आहेत असे, ठीक आहे. मोक्षदा, क्षितिज, सोहम हानसे आणि आणखीन एक कोण, यार मी मिस केलं कोणीतरी आणखीन, जयेश. यस जयेश, यस. हे टोटल 4 स्टुडंट्स आहेत जे मला लॉजिकचे नोट्स हे 2-2 वेळेस पाठवतात, ठीक आहे. चलो जातोय पुढे पहा. नाव सी, मला वाटतं याचा ड्युअल तुम्ही करू शकता, याचा ड्युअल मी जरा करून दाखवतो. काही नाही, हा जो सी स्टँड्स फॉर कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन माहिती ना, सर्व फॉल्स 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 येत असतं, बरोबर. त्या कॉन्ट्राडिक्शनच्या जागी ते टॉटोलॉजी लिहायचं असतं तुम्हाला. हा जो ऑर आहे ना, ऑरच्या जागी अँड लिहायचं असतं. त्याच्यानंतर पुढे हा जो पी आहे, पीला पी लिहा, ठीक आहे. हा जो अँड आहे, अँडच्या जागी ऑर लिहायचं असतं. याच्यानंतर पहा क्यूला क्यू लिहा यार, हा जो ऑर आहे ऑरच्या जागी अँड लिहिता, त्याच्यानंतर आर लिहा. ओके, ब्रॅकेट क्लोज करा, संपला विषयाचा. अँड देन फायनली क्वेश्चन नंबर 9 पाहाल तुम्ही, सबटाईप नंबर 9. सो निगेशन ऑफ पी, ओके. हा जो ऑर तुम्हाला दिसतोय, ऑरच्या जागी अँड लिहा. मी म्हणलं ठीक आहे, ब्रॅकेट करतोय पहा मी इथे. अगेन क्यू, अँडच्या जागी ऑर, आर असं लिहितोय, आणि हा अँड जो आहे ना, ओके, ऑर लिहिला. आणि हा जो टॉटोलॉजी, त्या टॉटोलॉजीच्या जागी तुम्हाला इथे कॉन्ट्राडिक्शन लिहायचं. ओके, तर त्याचा ड्युअल हा असा असणार आहे.
क्वेश्चन नंबर 10 पण आहे यार, ऍक्च्युली जस्ट थोडंसं मिस झालेलं माझ्याकडून. ओके, तर पहा बरं क्वेश्चन नंबर 10चा ड्युअल काय असणार. पी ला पी ऑर जागी अँड, क्यू ला क्यू. अगेन ऑर जागी अँड, आणि तो जो कॉन्ट्रडिक्शन आहे, सी स्टँड्स फॉर कॉन्ट्रडिक्शन, त्याला फक्त इथे टी करायचं असतं, टॉटॉलॉजी करायचं असतं. इतकंच असतं फक्त. ओके, येस स्टुडंट्स, आय होप गोष्टी क्लिअर आहेत. ओके, चलो रब करू का मग मी हे सर्व. पहा, या संडेपर्यंत डेफिनेटली हा टॉपिक आपला आता इथे कव्हर होऊन जाईल. एक दोन तीनच दिवसात कव्हर होऊन जाईल. आणखीन एक 2 लेक्चर लागतील असं वाटतं मला, आणि त्याच्यानंतर एक 3rd लेक्चर मारूया आपण PYQचा, नाही का, जे MST CET 2020 क्वेश्चन्स आलेले ते सर्व क्वेश्चन्स कव्हर करूया. देन आपण जो बुकलेट दिला होता त्यातले MCQs कव्हर करूया एका लेक्चरमध्ये, सो दॅट हा टॉपिक आपला पूर्ण संपून जाईल. अँड देन या संडेला लॉजिकवरती टेस्ट असेल. अरे या संडेला ना मुलांना लॉजिकवरती टेस्ट असेल. ठीक आहे यार, मी हे थोडंसं रब करतो. इथे मी काही मुलांना थोडीशी आयडिया देतो यार, लक्ष द्या. तुम्हाला माहिती असेल की तुमचं जो सिनियर बॅच आहे त्यांचा बोर्ड एक्झामिनेशन 23 एप्रिलपासून स्टार्ट होतं. ओके ना, तर ठीक आहे यार. पण ना विषय सध्या असं चालू आहे लॉकडाऊन वगैरेमुळे की एक्झाम बहुतेक पोस्टपोन होईल. आणि आता एक्झाम जर का पोस्टपोन झाली ना रे, तर ती काय 5 दिवस 10 दिवसांनी पोस्टपोन नाही, तो डायरेक्टली चांगल्याच ड्युरेशननी पोस्टपोन होत होता. असं समजा की लाईक 2 महिने तो पोस्टपोन झाला. तर 2 महिने म्हणजे काय रे, सध्या असं समजा की 23 एप्रिल म्हणजे समजा मेच, नाही का, 1 मेला सुरू होणार होती. 2 महिने पोस्टपोन केलं तर मे जून पोस्टपोन झालं तर जुलैला एक्झाम होईल. कंप्लीट जुलै मंथ से फॉर एक्झाम्पल बोर्ड एक्झामिनेशनमध्ये इन्व्हेस्ट झाला. मग जुलैच्या नंतर ऑगस्ट म्हणजे CET एक्झामिनेशन. पहा, बोर्ड नंतर पण थोडासा गॅप असतो एक 20-25 डेजचा. म्हणजे CET ऑगस्ट नाही तर त्याच्या पुढे सप्टेंबरमध्ये होऊ शकतं. जस्ट एक केस मी तुम्हाला इथे सांगतोय, बरोबर ना. सांगायचं काय माहिती का मला, की असे काही स्टुडंट्स आहेत ना जे बेसिकली स्टार्टिंग पासून पण सिलेबस करताय. म्हणजे आता हे लॉजिक वगैरे लाईव्ह सेशन पण करतात, प्लस एंड पासून पण लाईक सिलेबस कव्हर करत आहेत. जसं की प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बरोबर ना, किंवा लाईन प्लेन केलं असेल काही जणांनी, बरोबर. मग हे असे जे स्टुडंट्स आहेत ना रे, तर या स्टुडंट्सचं मला असं वाटतं ऑगस्ट एंडपर्यंत ओके सिलेबस संपून जाईल मॅथमॅटिक्सचा. हे पहा, मी परत सांगतो, सिलेबस संपवणे हा प्रायोरिटी नाहीये, ते व्यवस्थित समजून संपला पाहिजे. हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे, इक्वली इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, बरोबर. पण काही स्टुडंट्सची ॲबिलिटी आहे यार, ते करू शकतात, 100% करू शकतात ते. ओके, सर्वजण करू शकतील का याच्यावरती मी काही बोलू नाही शकत. पहा, ओके, काही जणांना थोडेसे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतील नक्कीच. ओके, बट मला इतकी गॅरंटी की काही जण नक्कीच करू शकतील. मग तुम्हाला तुमची ॲबिलिटी माहिती असणार, तुमचे स्ट्रेंथ, तुमचे विकनेसेस सर्वांना माहिती आहे, बरोबर. सो जे करू शकतात, मला असं वाटतं त्यांनी थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट घेऊन तुम्ही करा ऑगस्टपर्यंत. मग तुम्ही कराल तर मी तुम्हाला पुढे सांगतोय की मी काय करेन. आता मग समजा त्यांची तुमच्या सिनियर बॅचची एक्झाम पोस्टपोन झालेली असणार, बरोबर. मग त्यांच्यासाठी मॉक टेस्ट वगैरे असतात ना, म्हणजे कम्प्लीट फुल सिलेबस टेस्ट असतो. फुल सिलेबस असे 15 टेस्ट आपण इथे कंडक्ट करतोय त्यांच्या इम्पल्स बॅचमध्ये. 15 टेस्ट म्हणजे खूप जास्त काउंट येतो, नाही का. म्हणजे तुम्ही पण ना ते कॉम्पिटिशनमध्ये याल, किंवा काय असतं मॉक टेस्ट ते तुम्ही द्यायला लागाल. मग तुमची पण स्कोअर तुम्ही कम्पेअर कराल त्यांच्यासोबत. म्हणजे हा ऑप्शन मी तुमच्यासाठी ओपन करू शकतो, ज्यांचा पूर्ण सिलेबस झालेला आहे त्यांच्यासाठी. इव्हन ग्रुप वाईज टेस्ट पण असतं, म्हणजे त्यांचे बोर्ड एक्झाम झाल्यानंतर ना एक 2-3 टॉपिक क्लब करून अशा टेस्ट पण घेतले जातात, बरोबर. म्हणजे ती जी गोष्ट आहे ना रे, तर ती गोष्ट मी तुम्हाला देऊ शकतो जर का तुम्ही तो सिलेबस बऱ्यापैकी लाईक कव्हर करून घ्याल तर ऑगस्टपर्यंत. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस पण भरपूर होईल अरे, याच्यामध्ये भरपूर सारा प्रॅक्टिस होईल. समजतात का मला काय म्हणायचं आहे. ओके, पण उगाच हे करायचं आहे आणि काही मुलं करतायत म्हणून त्यांच्याशी कम्पेअर करून करायचं आहे असं नाही आहे. तुम्हाला आधी स्वतःला आयडेंटिफाय करायचं यार की तुमच्याने होऊ शकतं का, म्हणजे तितका टाईम आहे का. कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी, ओके, तर तो पण फोकसला कुठे हल्ला नाही पाहिजे तुमचा, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. ओके, सो गाईज पहा आता पुढे काय सांगतो मी इथे. आता विषय आहे पहा, निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, तर काय यार,
P अँड Q हा एक स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. आपला पहा ना, बेसिक कंपाऊंड स्टेटमेंट इथूनच सुरू झालं ना. डिसजंक्शन बोलतो ना रे याला, की कॉन्ज्युगेशन बोलतो? काय मत आहे तुमचं? सांगा बरं जरा चॅट बॉक्सवरती. येस स्टुडंट्स, आठवतं का रे तुम्हाला हे? डिसजंक्शन की कंजंक्शन? लॉजिकमध्ये असे कन्फ्युजन आहेत थोडेसे. ओके, आदर्श म्हणतो डिसजंक्शन आहे म्हणे, दीक्षा बोलते कंजंक्शन आहे म्हणे, वेदिका बोलते कंजंक्शन. ओके, येस येस, कंजंक्शन आहे हा. ओके, येस, कंजंक्शन. डिसजंक्शन नाही रे. हे पारे, हाच कन्फ्युजन राहू शकतो. ओके, गोष्टी थोडंसं लक्षात ठेवायच्या तिथे आपल्याला जास्ती. सो हा कंजंक्शन आहे, हा आपला डिसजंक्शन आहे यार. त्याच्यानंतर हा असतो आपला इम्प्लिकेशन, बरोबर ना? हा असतो आपला इम्प्लिकेशन. आणि त्याच्यानंतर फायनली हा आपला डबल इम्प्लिकेशन असतो. डबल इम्प्लिकेशन थोडंसं सेपरेट करूया, आधी 3 करूया. या तिघांचे आपण जरा निगेशन पाहूया. निगेशन. पहा रे, निगेशनचा साईन जरा अप्लाय करतो मी तिथे त्यांच्या आधी. ओके, या तिघांच्या पण आधी हा निगेशनचा साईन मी इथे अप्लाय करतोय. तर ना P अँड Q जो दिसतो ना, P अँड Q, या P अँड Qचं आपल्याला करायचं आहे निगेशन. आता मी तुम्हाला एक एरिया सांगतो, त्या एरियाकडे पहा जरा. हा इथे बॉक्स केलेला एरिया, इथे त्यांनी आन्सर लिहिलंय पहा. निगेशन ऑफ P अँड Q. स्टुडंट्स, P अँड Qचा निगेशन काय असतो माहिती का? तो निगेशन आतमध्ये जातून P ला लागतो. सो निगेशन ऑफ P हा जो अँड असतो ना, अँडचा होतो ऑर, आणि त्याच्यानंतर हा निगेशन लागतो Q ला पण, म्हणजे निगेशन ऑफ Q. थोडीशी जागा कमी आहे, थोडंसं खाली लिहितोय पहा. याचा निगेशन हा निगेशन ऑफ P, ओके, ऑर निगेशन ऑफ Q हा असा असतो. आता तुमच्या मनात नक्कीच हा एक असा क्वेश्चन असेल की यार हा सांगत चाललाय, आपण ऍक्सेप्ट करत चाललोय, आता हे पण कसं ऍक्सेप्ट करणार निगेशन? हे पहा, मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही याचा ट्रुथ टेबल ड्रॉ करा, याचा. ओके, आणि तुम्ही मुलांना याचा ट्रुथ टेबल ड्रॉ करा. तुम्हाला असं समजेल की त्या दोघांचे जे टेबल्स आहेत ना, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. दाखवू का जरा करून? पहा, लक्षात आहे. एक काम करूया ना, सरळ नाही का, टेबलच ड्रॉ करूया. जसं की मी इथे लिहितोय P, इथे लिहितोय Q, इथे लिहितोय P अँड Q, इथे लिहितोय निगेशन P, इथे लिहितोय निगेशन Q, आणि फायनली लिहितोय मी निगेशन P ऑर निगेशन Q. थोडीशी जागा कमी आहे, बट प्लीज ऍडजस्ट करा. पहा, मी इथे लिहितोय ट्रू, इथे लिहितोय ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आता मी तुम्हाला विचारेन यार की P अँड Qचा टेबल ड्रॉ सांगा बरं काय. अँड मध्ये काय रे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतो. मग हे दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू लिहायला लागेल, बट एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. एक जरी फॉल्स असेल मुलांना तर आन्सर शुड बी फॉल्स. मी म्हणलं ठीक आहे, चलो. निगेशन P बघा बरं जरा, Pचा निगेशन करा बरं. ट्रूचा निगेशन फॉल्स, ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, अगेन फॉल्सचं निगेशन ट्रू. हे पहा, निगेशन Q करा बरं, म्हणजे हा जो Q आहे याचा निगेशन करायचा आपल्याला. ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रूचा निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन मुलांना ट्रू. आणि आता म्हणतात काय माहिती का, हे जे दोघे दिसतात ना, हे दोघे इथे फायनल कॉलम जो आहे आपला, त्या दोघांमध्ये ऑर करायचं, या दोघांमध्ये ऑर करायचं म्हणजे फॉल्स करायचं. या दोघांमध्ये पहा ऑर, म्हणजे ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. एक जरी ट्रू असेल मुलांना आन्सर शुड बी ट्रू. या दोघांमध्ये एक जरी ट्रू असेल ना, देन दॅट आन्सर हॅज टू बी ट्रू. सांगायचं मला हे की हे दोन कॉलम तुम्हाला इथे कम्पेअर करायचे मुलांना. हे वाले दोन कॉलम तुम्ही इथे कम्पेअर करताय, तुम्हाला असं समजेल यार की हे कम्प्लिटली अपोजिट आहेत. हा फॉल्स असेल तर तो ट्रू आहे, हा फॉल्स असेल तर तो ट्रू आहे, बट हा ट्रू असेल तर तो फॉल्स आहे. एक्झॅक्टली अपोजिट आहेत ना. आणि मग गोष्टी जर का एक्झॅक्टली अपोजिट असतील, 100% वी कॅन क्लेम दॅट P अँड Q जो आहे ना, म्हणजे हा कॉलम, या कॉलमचा निगेशन इज दुसरा कॉलम, दॅट इज निगेशन P ऑर निगेशन Q. सो गाईज, याचा जो निगेशन आहे तो हा आहे, 100% आहे तो, काहीच डाऊट नाही याच्यामध्ये. तुम्हाला समजलं का मुलांना एक्सप्लेनेशन? यस, क्लिअर आहेत गोष्टी? ओके, तर पहा यार, आता इथे आणखीन काही स्टुडंट जॉईन झालेले दिसत आहेत मला परत. कळवा रे आता, कोण लेट जॉईन झालेला? थोडंसं हँड रेस करून सांगा बरं. आता टोटल 4 स्टुडंट्स होते जे लेट जॉईन झालेले होते. त्याच्यानंतर आता आणखीन 1-2-3 स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. ओके, तर प्लीज हँड रेस कराल का? हे पहा, मीटिंग टाईमलाईन वरतून पण पाहता येतं बरं, बट मला तितका टाइम वेस्ट नाही करायचा आहे, सो मी तुम्हाला विचारतोय
जो कोणी असेल तर प्लीज सांगून द्या बरं. पहा रे, जर का तुम्ही परत पकडला गेले तर मी तुम्हाला 5 वेळेस होमवर्क करायला लावेन बरं. ओके, सो प्लीज जर का लेट जॉईन केलेलं असेल तर प्लीज हँड रेस करा. आदित्य लेट जॉईन केलाय का? कोणीतरी 2 स्टुडंट्स आहेत ना, 54चा आता इथे काउंट दिसतो. यस आदित्य, प्लीज चार्टवरती पण सांगू शकता मला. अच्छा सिद्धी आणि यश आरोटे, तुम्हाला याचे जे नोट्स आहेत ना, कम्प्लीट लेक्चरचे नोट्स, हे 2-2 वेळेस काढून पाठवायचेत. ओके, माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवरती पाठवायचं. आता टोटल 6 स्टुडंट्सचा काउंट आहे बरं इथे लेट जॉईन करणाऱ्यांचा. ओके, ठीक आहे, एंडला आपण बोलूया परत त्याच्यावरती. तर ठीक आहे, बरं तुम्हाला हे समजलं का? अच्छा, सिद्धी म्हणते मी नाही आहे. ओके, यश आरोटे आहे आणि दुसरा कोण आहे मग? दुसरा कोण आहे? सिद्धी नाही आहे तर मग दुसरं कोण आहे? यश आरोटे अँड देन सेकंड वन. ठीक आहे, पहा एंडला विचारेन मी परत. एंडला सांगा मला, अदरवाईज ते मीटिंग टाईमलाईनमधून पाहायला लागेल मला. तितका टाईम प्लीज मला इन्व्हेस्ट करायला नका लावू. ओके, तर पहा आता सेकंड वन गाईज, सेकंड वन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. हे पहा, निगेशन डिसजंक्शन समजतं का रे तुम्हाला? पी, ओके, ऑर क्यू. हा जो पी ऑर क्यू असतो ना रे, त्याला बोलतो आपण डिसजंक्शन. पी ऑर क्यू जो आहे ना, त्याला ना मुलांना आपण डिसजंक्शन बोलतो. डिसजंक्शन, त्याचं निगेशन काय असतं माहिती का? त्याचं निगेशन काय असतं? पहा, निगेशन जातो पी ला. सो गाईज निगेशन ऑफ पी. निगेशन हा पहा ऑरला पण जातो, म्हणजे ऑरचा निगेशन हा अँड बनतो. आणि निगेशन हा मुलांना क्यूला पण जातो, सो तो बनतो निगेशन ऑफ क्यू. मी तुम्हाला काय म्हणतोय माहिती का? आता जसं मी टेबल ड्रॉ केला होता ना, तसा टेबल तुम्ही परत ड्रॉ करू शकता. हे बघा, पी ऑर क्यूचा टेबल ड्रॉ करायचा आणि याचा टेबल ड्रॉ करायचा. तुम्हाला समजेल की या दोघांचे जे टेबल आहेत ना, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. सो म्हणून याचा निगेशन हा असं तुम्ही क्लेम करू शकता. कारण की टेबल एक्झॅक्टली अपोजिट असतील तर डेफिनेटली यार क्लेम करू शकतो आपण. काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, काय मुलांना तुम्हाला समजतं काय? या दोघांचे जे निगेशनचे फॉर्म्युलेज आहेत ना, हा पहिला जो बॉक्स आहे आणि हा जो दुसरा जो बॉक्स आहे, याला डी मॉर्गन्स लॉ असं बोललं जातं. बट ठीक आहे, काही लक्षात नाही ठेवलं तरी काही असं लोड नाही असंच. ओके, तर त्या दोघांचे निगेशन फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. काही नाही, सोपं असतं. निगेशन आतमध्ये जातो, निगेशन आतमध्ये जातो, ऑरचा जो निगेशन होतो तो होतो अँड, असं लक्षात ठेवायचं. सिंपल. ओके, चलो लिहून घ्या बरं. हे दोघांचे निगेशन लिहून घ्या मुलांना फास्ट. दोघांचे पण निगेशन प्लीज लिहून घ्या फास्ट. ओके, चलो हे रब करतो. आता पुढे पहा रे, पुढे पहा मुलांना. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, निगेशन ऑफ काय? इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन म्हणजे आपला पी इम्प्लाइज क्यू. बरं, पी इम्प्लाइज क्यू. बरोबर, याचा निगेशन काय असतो याचं आपलं डिस्कशन आहे. आता विषय काय माहिती का? मी इथे थोडंसं लिहितोय पहा खालती. ऍक्च्युली पी इम्प्लाइज क्यू काय असतो माहिती का रे? पी इम्प्लाइज क्यू जो आहे ना, ओके, तो असतो पहा निगेशन पी ऑर क्यू असा असतो तो. बघा, आता ज्यांना वाटत होतं ना की लॉजिक थोडंसं सोपं आहे, आता त्यांना थोडंसं आता लॉजिकमधले थोडेसे डिफिकल्ट पार्ट समजायला लागतील. की यार म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की आता इथे लक्षात ठेवायच्यात. म्हणजे छोटे छोटे गोष्टी आहेत ह्या ॲक्च्युली. ओके, बऱ्याच वेळी काय होतं, आपला अभ्यास चांगला असतो आणि आपण छोट्या गोष्टी जनरली निग्लेक्ट करतो. तसं पण झालं नाही पाहिजे. जसं की आता इथे मी तुम्हाला असं सांगतोय पहा की हा जो पी इम्प्लाइज क्यू जो दिसतोय ना, तो म्हणजे निगेशन पी ऑर क्यू असतो, असा असतो. परत तुम्ही मला असं विचारणार की हे कसं काय सांगतोय तू, असं नाही. मी परत तुम्हाला तेच सांगतोय की मी म्हणेन तुम्हाला की यार पी आहे, क्यू आहे, पी इम्प्लाइज क्यू आहे, निगेशन पी आहे. बस तुम्हाला निगेशन पी ऑर क्यू करायचं. म्हणजे तुम्हाला यार टेबल ड्रॉ करायचा. जर का या दोघांचा, याचा आणि याचा टेबल जर का पूर्णपणे सेम असेल
तर त्या दोघांना आपण असं इक्विव्हॅलेंट बोलू शकतो. बरोबर आहे, आपण ऑलरेडी आधीच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलं ना इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट्स म्हणून, नाही का. दोघांचे टेबल सेम असतील तर ते इक्विव्हॅलेंट असतात, सेम सिंपल. बघा मी लिहितो इथे पी जागी ट्रू लिहितोय, क्यूच्या पण जागी ट्रू लिहितोय, पी ट्रू लिहितोय, क्यू फॉल्स लिहितोय. हे पहा इथे फॉल्स लिहितोय, इथे ट्रू लिहितोय, इथे फॉल्स लिहितोय आणि इथे पण फॉल्स लिहितोय. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. हे जे इम्प्लिकेशन दिसतं ना तुम्हाला, हे इम्प्लिकेशन ट्रू इम्प्लाइज ट्रू ट्रू असतो. हे पहा ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फॉल्स असतो, बाकी सर्व ट्रू असतात असं म्हणायचं मला इथे. ओके, हा पण ट्रू असतो यार आणि हा पण ट्रू असतो, मुलांना काही लोड नाहीये. हा जो निगेशन पी आहे ना, म्हणजे हा जो पी आहे ना, या पीचा निगेशन म्हणजे ट्रूचा निगेशन फॉल्स करतोय मी इथे, ट्रूचा निगेशन अगेन फॉल्स करतोय यार, फॉल्सचा निगेशन मुलांना इथे ट्रू करतोय, फॉल्सचा निगेशन मी इथे ट्रू करतोय. आता आपल्याला या दोघांमध्ये ऑर करायचं आहे, समजतं का. निगेशन पी ऑर क्यू ना, या दोघांमध्ये मुलांना ऑर करायचं. बरोबर, करू का मग या दोघांमध्ये ऑर. एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल दोघांमध्ये आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. काही झोल झाला का. करेक्ट तर लिहिलं ना. अरे म्हणजे सर्व ट्रू बनतायत रे सर. सेकंड वन. नाही, काही रॉंग केलं का रे मी. सेकंड फॉल्स फॉल्स. अरे एक मिनिट, काय म्हणाल ना, कोणती गोष्ट मी इथे रॉंग करतोय का. जस्ट मला एक पॉइंट सांगाल तुम्ही इथे. ओके, ट्रू फॉल्स इम्प्लिकेशन सर. इज फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, करेक्ट आहे. और क्यू ना. अरे ट्रू फॉल्स. एक मिनिट, टेबल्स मी रॉंग लिहितोय, एक मिनिट मुलांना. या दोघांमध्ये ऑर करायचा होता. एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. ठीक आहे, चलो दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स. एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. बरोबर. हां, एक मिस केलं होतं ॲक्च्युली मी, तो एंट्री चुकीचा लिहिला होता तिथे. आता मला सांगायचं आहे की हा टेबल आणि हा टेबल काय रे मुलांना सेम आहे का. दोन्ही टेबल सेम आहे का सांगा बरं. हे दोन्ही टेबल मला पूर्णपणे सेम दिसतात. एंट्रीज यातल्या इच अँड एव्हरी एंट्रीज मला सेम दिसतात. मग खरंच जर का सेम दिसत असतील तर डायरेक्टली मी या दोघांना असं इक्विव्हॅलेंट कमिट करेन ना. समजतं तुम्हाला हे. मी तुम्हाला हे सांगतो की हे पाठ पाहिजे, हे पाठ पाहिजे. म्हणजे हे आणि हे इक्विव्हॅलेंट असतं हे लक्षात असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. तुम्ही असं नाही सांगू शकत, असं नाही म्हणू शकत की सर मी टेबल बघून टेबल पाहून चेक करतो, नाही का, किंवा सेम आहेत की नाही. टेबल पाहून चेक करण्यासाठी पण तुम्हाला हे समजायला लागेल की कोणत्या दोन गोष्टींचा टेबल ड्रॉ करायचा, नाही का. म्हणून तुम्हाला ही गोष्ट तर लक्षात ठेवायचीच आहे ना. शेवटी तुम्हाला पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन विचारला जाईल, जो की असं असतं. तुम्हाला हे विचारलं नाही जाणार की पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन हा असतो का बाबा, नाही सॉरी, पी इम्प्लाइज क्यू इक्वॅलेंट टू दिस थिंग असं असतो का हे चेक कर, असं विचारलं नाही जाणार. तुम्हाला स्वतःलाच तिथे लाईक कधी कधी सांगायचं असतं किंवा यूज करायचं असतं की हा याच्याशी इक्वॅलेंट आहे. सो म्हणून ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट पाठच असली पाहिजे. सो थोडंसं पाठ करायच्या गोष्टी थोड्याशा आहेत इथे लॉजिकमध्ये. ओके, मी काय माहिती का तुम्हाला इथे पॉईंट करून दाखवतोय की बाबा कशावरती स्ट्रेस द्यायचा तुम्हाला, की म्हणजे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती गोष्ट पाठ करायची. आता हे इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, म्हणून मी इथे थोडंसं स्ट्रेस देतोय की तुम्हाला पाठ करायचं. मी जरा हे रब करतोय पहा. मी परत सांगतोय पहा तुम्हाला आता, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलेंट टू, आत्ता जे आपण लिहिलं काय होतं रे ते, निगेशन पी ऑर क्यू असा होता बहुतेक, बरोबर ना. आता मला काय वाटतं, आपण दोन्ही साईडला जर निगेशन अप्लाय केलं तर कसं राहील रे. हे पी इम्प्लाइज क्यू दिसतं का, बस इथे निगेशन अप्लाय केलं. अरे इकडे निगेशन अप्लाय केलं तर मग तिकडे पण निगेशन अप्लाय करा ना. समजलं का. सो गाइस, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलेंट टू, हे पहा निगेशन ऑफ निगेशन इज कॅन्सल होतं, बरोबर ना. दोन वेळेस निगेशन केलं तर तो पीच राहणार ना फक्त. हे पहा निगेशन ऑफ ऑर इज अँड निगेशन ऑफ क्यू तर आहेच यार. मग तुम्हाला समजलं का, हा जो स्टेटमेंट त्यांनी केला आहे ना, हा स्टेटमेंट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू हे असं आलेलं आहे पहा, बरोबर. अगेन हे पण पाठ पाहिजे परत. मग तुम्ही एकतर हे पाठ करा आणि याच्यावरतून तुम्ही हे आणा, किंवा तुम्ही हे पाठ करा आणि याच्यावरतून कधी लागलं तर हे आणू शकता, हा निगेशन इकडे घालून, बरोबर ना. म्हणजे इथून पुढे मी असं पण तर करू शकतो ना, पी इम्प्लाइज क्यू, तो निगेशन बस तिकडे टाकला दुसऱ्या साईडला, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, बरोबर ना. मग याला लिहिते वेळी मी निगेशन ऑफ पी निगेशन अँडचा निगेशन ऑर बनतो आणि निगेशन ऑफ निगेशन इज जस्ट क्यू असा बनतो. समजतं का तुम्हाला हे काय केलं. म्हणजे परत पहिली स्टेप आली पहा.
परत ही पहिली स्टेप आली. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत यार, की इथून तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा इथून तुम्ही हे करा. दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. दोन्ही लक्षात ठेवण्याऐवजी कोणतं तरी एक लक्षात ठेवा, कारण दोन्ही लक्षात ठेवण्यामध्ये कन्फ्युजन होतं. ओके, सो मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की तुम्ही हे लक्षात ठेवा. हे पहा, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट लक्षात ठेवा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. बिकॉज एखाद्या इम्प्लिकेशनवाल्या स्टेटमेंटचं निगेशन हे थोडंसं जास्त वेळेस लागणार आहे तुम्हाला सम्समध्ये, क्वेश्चन्समध्ये. सो बेटर वे, तो जो बॉक्स केलाय मी ग्रीनवाला, त्याला लक्षात ठेवा आणि याच्यानंतर यार हा किंवा बेसिकली तो तुम्ही डिराईव्ह करायचं ट्राय करा. बरोबर ना? सो हे मी तुम्हाला सांगतोय की यार या डायरेक्शनमध्ये तुम्हाला जायचं इथं. ओके, सो गाईज, क्लिअर सर्वांना आहे? चला जरा नोट करून घ्या बरं व्यवस्थित, लिहून घ्या मुलांना व्यवस्थित. आय होप तुम्हाला समजलं. थोडंसं हँडरेस करून कळवाल का रे की आत्तापर्यंतचा कंटेंट काय ओके आहे का, की थोडंसं स्पीड कमी करू जरा? येस, चॅट बॉक्स वरती पण सांगू शकता काही प्रॉब्लेम असेल तर. येस स्टुडंट्स, ओके बरोबर आहे स्पीड. ओके ठीक आहे, ठीक आहे. ओके बा, फक्त ना मेन हेच आहे की जे मी तुम्हाला थोडेसे हायलाईट करून सांगतोय पॉईंट ना, तितके यार फक्त थोडंसं स्ट्रेस द्या आणि लक्षात पाठ करण्याचा ट्राय करा व्यवस्थित. ओके, कारण की केस काय माहिती का, की लॉजिक हा असा लेसन आहे की यार सोप्पा भरपूर वाटतो बाहेरून पाहिलं तर, पण जसं जसं आतमध्ये जातो ना आपण, काही गोष्टी तुम्हाला नक्कीच इथे मिळतील की जे तुमचे मार्क्स घालू शकतात, नक्कीच घालू शकतात. ओके, जर का तुम्ही हे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू पार्ट नाही केलं तर काहीही करा, एक्झाममध्ये तुम्हाला ते नाहीच येणार आहे. 2 मार्क्स तुमचे असेच जाणार आहेत. आणि या टॉपिकचं वेटेज आहे ॲक्च्युली मिनिमम 4 मार्कला विचारला जातो सीईटीमध्ये, मिनिमम. आणि 4 मार्क डिसेंट काउंट आहे बरं, कारण की टोटल जो टॉपिकचा काउंट आहे ना तो 25 आहे. 25 पेक्षा जास्त ॲक्च्युली, 26-27च्या रेंजवर. 25 कन्सिडर करा तुम्ही. 25 टॉपिक्स मीन्स इच टॉपिक जर का 4 मार्क्स कन्सिडर केला तर 100 मार्क्स असे बनतात. ओके, सो तुम्ही असं समजू शकता की यार म्हणजे हा सोपा लेसन असून 4 मार्क्सचा वेटेज आहे, म्हणजे ॲव्हरेज वेटेज आहे. बरोबर, मिनिमम 4 मार्क्स सांगतो मी तुम्हाला. बऱ्याच वेळी 6 मार्क्ससाठी पण विचारलं जातं. बरोबर, ओके, सोपा लेसन असून, छोटा पण असून. बरोबर, छोटा पण लेसन आहे ॲक्च्युली, खूप मोठा आहे असं नाही. काही खूप मोठे मोठे पण लेसन्स आहेत, इंटिग्रेशन वगैरे, जसं की त्याला एक महिना पण जाऊ शकतो यार. तो इंटिग्रेशन असा लेसन आहे ना की तो कव्हर करायचं बनलं ना तर एकदम यार जीवावरती येतं. ओके, म्हणजे इतका टाइम लागतो त्याला कव्हर करायला. तर ठीक आहे यार, पहा आता इथं निगेशन ऑफ बायकंडिशनल. बायकंडिशनल म्हणजे काय मुलांनो, पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, आता याला पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं माहिती का? पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. यार याचा ना असा मिनिंग असतो, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू, ॲट द सेम टाइम क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे दोघे पण एकमेकांना इम्प्लिकेशन आहेत. ओके, हे असं मिनिंग असतं. अगेन तुम्ही मला क्वेश्चन करू शकता की हे असं कसं काय, बरोबर ना, हे असं कसं काय लिहिलं तुम्ही. मी परत तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही याचा टेबल ड्रॉ करा, तुम्ही याचा टेबल ड्रॉ करा, चेक करा. जर का दोघांचा टेबल पूर्णपणे सेम असेल, बरोबर, तर यार समजून घ्या की दोघे इक्विव्हॅलेंट आहेत. जर का दोघांचा टेबल सेम असेल तर इक्विव्हॅलेंट आहेत असं तुम्ही समजू शकता. तुम्ही समजतं तुम्हाला हे? ओके, पहा मला काय सांगायचं आहे, एक क्वेश्चन आहे यार, काहीतरी क्वेश्चन आहे, समथिंग काहीतरी क्वेश्चन आहे, आणि या क्वेश्चनचा आन्सर हा येतो. बरं, समजतं का? त्या क्वेश्चनचा आन्सर जर का पी डबल इम्प्लाइज क्यू असा येत असेल, ऑप्शन नंबर ए दिलाय पी इम्प्लाइज क्यू, ऑप्शन नंबर बी दिलाय क्यू इम्प्लाइज पी, ऑप्शन नंबर सी दिलाय क्यू डबल इम्प्लाइज पी. सॉरी, ऑप्शन नंबर सी काय दिलाय पहा, हे पहा, ऑप्शन नंबर एक काम करतो, बी क्यू डबल इम्प्लाइज पी करतो. ऑप्शन नंबर सी हा असा दिलाय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. आणि ऑप्शन नंबर डी जो आहे ना तो दिलाय नन ऑफ दिस. समजतंय का तुम्हाला हे? आपला आन्सर तर ऍक्च्युली मुलांना हा येतोय, ते तर मलाही माहिती आहे आन्सर तो येतोय, तसा ऑप्शन तर दिसत नाहीये. मग बऱ्याच वेळी होतं काय की स्टुडंट्स नन ऑफ दिस लिहितात आन्सर.
पण तिथेच लाईक ते चुकतात. कारण की आपण आत्ता शिकला ना इथे आत्ता की पी डबल इम्प्लाइज क्यू हा याच्याशी इक्वॅलंट असतो ना. म्हणजे तुम्ही इव्हन हे पण आन्सर लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर सी इथे क्लेम करायचं. पण हे आधी समजलं पाहिजे रे बाबा की ते दोघे इक्वॅलंट आहेत. मग ते कुठून समजेल? ते टेबल काढून समजेल. टेबल काढून समजेल म्हणजे टेबल काढून एक वेळेस व्हेरीफाय होईल. म्हणजे तुम्हाला जर का डाऊट असेल की कसं काय इक्वॅलंट, तर टेबलचा हेल्प घेऊन ओके ते तुम्हाला जस्टिफाय करण्यात येईल की यार त्या दोघांचा टेबल सेम आहे म्हणून ते दोघे इक्वॅलंट आहेत. ओके, बट जस्टिफिकेशनचा जो प्रोसेस आहे तो ठीक आहे, तो आपल्याला बस सॅटिस्फाय करतो फक्त स्टडी करते वेळी. ओके, पण लक्षात ठेवायचा हा आपला टास्क आहे. म्हणजे तो पी डबल इम्प्लाइज क्यू हा याच्याशी इक्वॅलंट आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. लक्षात, तो टास्क आहे मेन. ओके, टेबल काढून प्रूव्ह करणे हा मेन टास्क नाहीये, तो लक्षात ठेवणे हा टास्क आहे. हे तुम्ही समजून घ्या इथे प्लीज. आणि खरंच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे असे काही असतात लेसन की जिथे थोडंसं पार्ट जास्त करायला लागतं. ओके, तर येस स्टुडंट्स, मी इथे जरा परत लिहितोय पहा पी डबल इम्प्लाइज क्यू. बघा जरा आठवतं का तुम्हाला पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय रे बाबा? पी इम्प्लाइज क्यू. ओके, अँड क्यू इम्प्लाइज पी, बरोबर ना? असंच ना रे, सोपं आहे ना हे. मी म्हणलं यार एकदम सोपं आहे, काही फार अवघड नाही आहे हे लक्षात ठेवायला. मी म्हणलं ठीक आहे चलो. तुम्हाला निगेशन करायचं ना रे मुलांना, पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन करायचं ना. मग मी काय म्हणतो, इथे जर का तुम्ही निगेशन साईन अप्लाय कराल तर हा निगेशन पहा बरं, म्हणजे याचं निगेशन करायचं तुम्हाला इन शॉर्ट, आणि त्याचं निगेशन पहा. निगेशन करायचं तुम्हाला कोणाचा? याचा ना. पहा लिहितो मी पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. समजतं का तुम्हाला? याचाच तर निगेशन करायचं आपल्याला. मी म्हणलं ठीक आहे चलो, काही हरकत नाही. दॅट मीन्स गाइज निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. स्टुडंट्स, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू, हा निगेशन जातो आतमध्ये, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, निगेशन ऑफ अँडचं निगेशन ऑर असतो यार, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर हा निगेशन आतमध्ये पण जात असतो ना. ओके, निगेशन ऑफ काय रे? क्यू इम्प्लाइज पी. समजलं का तुम्हाला हे? मग आता मी तुम्हाला असं म्हणेन यार की अबे हे तर आत्ताच शिकलं आपण. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पहा बरं, हे जे बॉक्स केलं इथे मी तुम्हाला तिथे पहा ना, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन तर आत्ताच शिकलं ना रे. येस ऑर नो? मग त्याच्या जागी लिहू का रे मी पी अँड निगेशन क्यू असं जर का लिहिलं तर? हे पहा, याचं निगेशन हे असं, हे अगेन पाठ करायचं, बरोबर ना? तितकंच म्हणतो रे, रिक्वेस्ट करते की करून घ्या पाठ लवकर. त्याच्यानंतर आता सांगा बरं, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी काय असतात? जरा नीट बघा रे मुलांना. हे पहा इथे हे बॉक्स केलेलं, पी इम्प्लाइज क्यूचा जो निगेशन असतो तो पहिला जो आहे तो ॲज इट इज घ्यायचा, त्याच्यानंतर अँड मारायचा, त्याच्यानंतर जो दुसरा असतो ना त्याचा करायचा निगेशन. सिम्पल, तेच तर म्हणतो. सो पहिला जो आहे क्यू त्याला घ्या ॲज इट इज, अँड करा. दुसरा जो आहे पी त्याला करा निगेशन. सिम्पल. सो आपला इथे आन्सर असेल यार. दॅट मीन्स गाईज पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन हा असा असेल. पहा इथे बॉक्स करतो एकदम लास्टला, दिसतं का? पी डबल इम्प्लाइज क्यूचं निगेशन हा असा असेल, जसं आत्ता आपण इथे लिहिलं. तर ही गोष्ट तुम्हाला पाठ करायची. तर आहे की नाही डिफिकल्ट? सांगा बरं. तुम्ही म्हणाल नाही सर लक्षात राहील आम्हाला. आत्ता लक्षात राहणे आणि 5, 6, 7, 8 महिने वर्षभर लक्षात ठेवण्याच्यामध्ये डिफरन्स आहे. समजतं का तुम्हाला? हे तेच मेन पॉईंट असतं. ओके, तर म्हणून ना ते रिव्हिजन इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं. मी जे तुम्हाला म्हणत असतो ना यार की म्हणजे एखादी गोष्ट 3, 4, 5 वेळेस लाईक इतकं रिव्हिजन झालं पाहिजे. इव्हन आपलं जो कम्प्लीट सिलेबस आहे ना, सिलेबस पण 2, 3, 4 वेळेस रिवाईज झालं पाहिजे. खरंच इम्पॉर्टंट असतं अरे ते ॲक्च्युली. हे पहा, जसं 11चे ॲटलिस्ट ते 10 टॉपिक्स जे आहेत, त्यातला एक टॉपिक घेतला नाही मी ॲक्च्युली, बट ते 9 टॉपिक्स जे आहेत हे मी तुम्हाला रिवाईज पण करून दिलेत. बरं, म्हणजे शिकवलं पण आहे, प्लस एक वेळेस रिव्हिजन पण मी करून दिलेलं. ठीक आहे चलो, 11 तर ठीक आहे, थोडंसं लवकर संपवायचं होतं म्हणून एकच वेळेस रिव्हिजन झालं पूर्ण. तो जो काही आपला सिलेबसचा पार्ट आहे तो, ओके, त्याचं एकच वेळेस रिव्हिजन झालेलं आहे. बट आपण इतकी नक्की काळजी घेऊया 12th मध्ये की आपण रिव्हिजनच 3 वेळेस करेल, मिनिमम 3 वेळेस रिव्हिजन करायचं मिनिमम. त्याच्याने स्पीड वाढत असतो, अदरवाईज स्पीड नाही वाढत. ओके, ठीक आहे. सो कम्फर्टेबल आहात का रे मुलांना तुम्ही आत्तापर्यंत? थोडंसं मला कळवा बरं हँड रेस. एक मिनिट, मी थोडंसं पहिलं हँड्स डाऊन करतोय तुमच्या आधी. एकच मिनिट होल्ड करा काय. लोअर हँडचं ऑप्शन कुठे आहे? मोबाईलवरती दिसत नाही आहे. ठीक आहे, चलो जाऊ द्या. चॅट बॉक्सवरती सांगा मला. कम्फर्टेबल मी चॅट बॉक्सवरती. ठीक आहे, ओके चालू आहे का रे सर्व? येस स्टुडंट्स. अच्छा, भावेश म्हणतो पी डबल इम्प्लाइज क्यू अँड क्यू डबल इम्प्लाइज पी इक्वल आहे का? येस येस येस, ते पण डिस्कस करू. थांब जरा 1-2 मिनिट.
ओके. ओके, गुड. ठीक आहे. आजच्या लेक्चर नंतर तुम्हाला थोडेसे एफर्ट्स लावायला लागतील नोट्स काढण्यामध्ये. बरं, मी तर रिक्वेस्ट करीन सर्वांनी याचे प्रॉपर नोट्स काढा लेक्चर झाल्यानंतर, कारण की ही गोष्ट विसरणार आहे तुमची. मी 100% सांगतो तुम्हाला. उद्या विचारेन ना मी तुम्हाला निगेशन पी इम्प्लाइज क्यू काय किंवा निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू काय, तुम्हाला ते येणार नाही आहे. ओके, उद्या काय, आज जरी विचारेन आत्ता जरी हे रब करून तरी लाईक कन्फ्युजन व्हायला लागतं. बरोबर ना? तर मला असं वाटतं हे जरा लिहून घ्या बरं पहिले आधी. नाही, हे लिहून घ्या. एक काम करतो ना, एक ब्लँक स्लाइड घेतो आणि प्रत्येकांचे निगेशन जरा आठवण्याचं ट्राय करूया आपण. बघूया आठवतं का आपल्याला. ओके, तर हे थोडंसं रब करतो. हे लक्षात आहे मला काय सांगायचं. एक भावेशचा असा डाऊट आहे, तो म्हणतोय की पी डबल इम्प्लाइज क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू आणि क्यू डबल इम्प्लाइज पी, मुलांना हे दोन गोष्टी सेम आहेत का असं तो विचारतोय. काय वाटतं रे तुम्हाला, येस ऑर नो? सांगा बरं चॅट बॉक्सवरती जरा. येस स्टुडंट्स, हे दोन्ही गोष्टी सेम आहेत का रे? पी डबल इम्प्लाइज क्यू अँड क्यू डबल इम्प्लाइज पी. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला जे काही वाटतं चॅट बॉक्सवरती सांगा बरं मला. येस प्लीज. अरे करा ना कमेंट. अरे मी आता परत विचारू का? पी डबल इम्प्लाइज क्यू आणि क्यू डबल इम्प्लाइज पी, हे दोघे गोष्टी सेम आहेत का यार? अच्छा, आन्सर देत नाहीत तुम्ही, म्हणजे बहुतेक करेक्ट डायरेक्शनमध्ये काहीतरी तुम्ही चेक करताय, व्हेरीफाय करताय का, असं काही आहे का? पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू ना, बरोबर ना रे? असंच ना? मी म्हणलं ठीक आहे यार, पी इज ट्रू, क्यू पण ट्रू आहे. पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे. फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स. म्हणलं ठीक आहे चलो. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे काय? या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन सेम सेम असेल तर ट्रू, डिफरंट डिफरंट असेल फॉल्स, डिफरंट डिफरंट असेल फॉल्स, डिफरंट डिफरंट असेल सॉरी सेम सेम असेल ट्रू. बरोबर? अरे काय परत तेच लिहिलं का मी? उलटं लिहायचं होतं ना, क्यू डबल इम्प्लाइज पी लिहायचं होतं ना मला. आता क्यू डबल इम्प्लाइज पी म्हणजे काय हे पहा, असं समजतं का? या दोघांमध्ये, परत या दोघांमध्येच ना, पण पहिले क्यू नंतर पी. पण सेम सेम असेल तर ट्रूच लिहिणार शेवटी, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स लिहिणार, डिफरंट डिफरंट असेल फॉल्सच लिहिणार, सेम सेम असेल तर ट्रूच लिहिणार शेवटी तुम्ही. म्हणायचं काय मला, ट्रू ट्रू. बघा ना, हे टेबल पूर्णपणे मला सेमच दिसतोय. सो यार मी असं बोलेन की यार हे दोघे पूर्णपणे सेम आहेत, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ते दोघे ना मुलांना पूर्णपणे सेम आहेत यार, काही प्रॉब्लेम नाही. सेम आहेत, सेम आहेत. येस ना? सेम दिसतात मला, टोटली सेम दिसतात. आता तुम्ही असं नका प्लीज कन्सिडर करू की पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी हे पण सेम असतं. हे सेम नसतं यार. येस भावेश, ते पी डबल इम्प्लाइज क्यू आणि क्यू डबल इम्प्लाइज पी सेम असल्यामुळे त्यांचे निगेशन पण सेम असतात. निगेशन पण सेम असतात, असणारच. अरे हे दोघे सेम नसतात बरं पण मुलांना. याच्या दोन गोष्टी तुम्हाला दिसतात ना आता स्क्रीनवरती, हे दोन गोष्टी सेम नाही आहेत. पण हे तुम्ही समजून घ्या बरं. पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू इम्प्लाइज पी हे दोघे सेम नाही आहेत, बिलकुल पण सेम नाही आहेत, बिलकुल पण सेम नाही आहेत. येस, कारण की त्यांचे टेबल तुम्ही ड्रॉ कराल तर तुम्हाला समजेल यार की ते टेबल कधीच मॅच नाही करणार आहेत एकमेकांशी. मॅचच होणार नाही तर कशाला सेम आहे यार. बरोबर ना? ठीक आहे. आणखीन एक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतोय, लक्षात द्या. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये याचा निगेशन काय असतो सांगू का मी तुम्हाला? पहा, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू याचा निगेशन काय असतो माहिती का? हा निगेशन आतमध्ये जातो. एक तर हा निगेशन पी ला लावायचा नाही तर निगेशन क्यू ला लावायचं, तुमची मर्जी. तुम्ही पी ला लावलं तर ठीक आहे यार, पी ला लावा फक्त, क्यू ला नका लावू. किंवा तुम्ही जर का क्यू ला लावत असाल तर क्यू ला लावा, पी ला नका लावू. याचा जो निगेशन आहे ना मुलांना, तो हा असा पण असतो. हे बुकमध्ये नाहीये बरं, पण हे तुम्हाला बुकमध्ये नाही मिळणार. पण ही एक जस्ट अशी गोष्ट आहे की मी ठीक आहे चलो थोडीशी नोटीस केलेली आहे, काही एमसीक्यूज मध्ये काही ऑब्झर्व केलेलं आहे मी हे हा वाला पार्ट. ओके, तर टेबल वगैरे काढून तुम्ही हे क्रॉस चेक पण करू शकता. जसं की पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके, त्याच्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू झाला, त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी, देन निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. बघा काय मुलांना, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. पा डबल इम्प्लिकेशन मारतोय मी इथे. सेम सेम असेल तर ट्रू लिहितोय, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स लिहितोय, डिफरंट डिफरंट असेल तर फॉल्स लिहितोय, सेम सेम असेल तर ट्रू लिहितोय.
हे पहा निगेशन पी लिहिणार आहे मी, म्हणजे पीचा निगेशन करा, म्हणजे ट्रूचा निगेशन काय आहे, फॉल्स आहे. ट्रूचा निगेशन काय रे बाबा, फॉल्स आहे. फॉल्सचा निगेशन काय आहे मुलांना, ट्रू आहे. फॉल्सचा निगेशन काय आहे मुलांना, ट्रू आहे. ठीक आहे, चलो ओके. याच्यानंतर हे पहा बरं, हे जे निगेशन पी आहे इम्प्लाइज क्यू, म्हणजे हे इम्प्लाइज हे बरं. तुम्ही म्हणाल हे असं करू का, नाही नाही नाही, हे असं करायचं आपल्याला. फॉल्स इम्प्लाइज ट्रू गाईज. व्हॉट इज फॉल्स इम्प्लाइज ट्रू? एक मिनिट सॉरी, इथे इथे पहा रे, इथे डबल इम्प्लिकेशनचं साईन आहे बाबा, सॉरी. ओके, इथे पहा ना, डबल इम्प्लिकेशनचं साईन होता ना. काय नाही, मी काय बोललो होतो, पी डबल इम्प्लाइज क्यू आहे ना, बस निगेशन आतमध्ये जातून एकाला कोणाला तरी निगेशन होतं. एक तर पीला निगेशन मारा किंवा क्यूला निगेशन मारा, काही फरक नाही पडत, काही करा तुम्ही. मग मी तुम्हाला असं सांगतोय की निगेशन पी आणि क्यू यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन करा बरं. हे पहा, डिफरंट असेल तर फॉल्स, सेम असेल तर ट्रू, सेम असेल तर ट्रू, डिफरंट असेल तर फॉल्स. आता मला परत तेच सांगायचं तुम्हाला की ते दोन्ही टेबल तुम्ही ऑब्झर्व करा. हा वाला टेबल पी डबल इम्प्लाइज क्यूचा आणि हा वाला टेबल. तुम्हाला असं समजेल की हे टोटली दोघे पण वेगवेगळे आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. सो एक्झॅक्टली अपोजिट आहेत म्हणूनच तर क्लेम करतोय आपण पी डबल इम्प्लाइज क्यूचा निगेशन हा तो आहे. बरोबर ना, एक्झॅक्टली अपोजिट आहेत म्हणूनच असं क्लेम करतोय, अदरवाईज थोडी ना क्लेम केलं असतं आपण. सो यार म्हणजे तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. झेपते का तुम्हाला? ही पण गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. येस स्टुडंट्स. तर पहा, थोडंसं लक्षात ठेवण्याच्या नक्कीच थोड्याशा जास्त गोष्टी आहेत. ओके, तर थोडंसं लाईक आजच्या लेक्चरवरती तुम्हाला नक्कीच वर्क करायला लागेल. अरे मी तर काय सजेस्ट करीन माहिती का तुम्हाला, की आत्तापर्यंतचा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जो काही लेक्चर आहे नाही का, म्हणजे आपला फोर्थ लेक्चर आहे बहुतेक खावाला, बरोबर. तर हे जे सर्व लेक्चर आहेत ना रे आत्तापर्यंतचे लेक्चर्स, मला असं वाटतं की ते तुम्ही थोडंसं व्यवस्थित जरा पाहून घेतलं पाहिजे आणि त्याचे नोट्स बनवले पाहिजे प्रॉपर, परत एक वेळेस बरं. कारण की होतं असं बऱ्याच वेळी की नंतर डिफिकल्टी यायला लागली तर ते आधीच्या सोप्या गोष्टी पण विसरायला होतं, असं कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. सो असं झालं नाही पाहिजे. जेव्हा सोप्या गोष्टींवरती कॉन्फिडन्स असेल ना रे, एकदम व्यवस्थित लक्षात राहील ना, तर मग नंतर डिफिकल्ट गोष्टीवरती ऑटोमॅटिकली ग्रॅज्युअली हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागतो. पण जर का डिफिकल्ट गोष्ट शिकवते वेळी ती सोपी गोष्ट पण आधीची आठवत नसेल तर मग आपला स्वतःचाच कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो. अरे काहीच आठवत नाही आता, असं नको व्हायला फक्त, बरोबर ना. सो म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की यार जो स्टार्टिंगचा पोर्शन असतो ना टॉपिकमधला, कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणताही टॉपिक ज्यावेळेस तुम्ही शिकत असता ना, ओके, तर टॉपिकमधला जो इनिशियल पोर्शन असतो, स्टार्टिंगवाला पोर्शन, ओके, हा इतका भारी केला पाहिजे ना तुम्ही, कारण की तो टॉपिक एंडला जसं जातो तसं डिफिकल्ट होत असतो. कोणताही टॉपिक पहा तुम्ही, असंच होत असतं. कोणताही टॉपिक आतापर्यंत तुम्ही नोटीस कराल ना, सर्व टॉपिकचं असंच झालेलं आहे. टॉपिक सुरू केला की पहिला लेक्चर वाह मस्त शिकवतोय हा, नाही का, दुसरा लेक्चर, तिसरा लेक्चर, एकदम सर्व काही ओके. पण ते ग्रॅज्युअली जसं एंडला पोहोचतो आपण तसं गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत जातात. आणि एंडला जाऊन जर का तुम्ही अभ्यासच नाही केला स्टार्टिंगवाला पोर्शनचा पण, सो अशी एक स्टेज येते यार की म्हणजे तो टॉपिकच अवघड वाटायला लागतो. सो मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही इथे कॉन्फिडन्स पहिले गेन करा, सोप्यावाल्या गोष्टी एकदम परफेक्ट करून, बरोबर. आणि या एंडवाल्या ज्या गोष्टी असतात ना, इथे थोडासा एफर्ट लावायचा, एक्स्ट्रा एफर्ट लावायचा. तितकं कराल तरी तो टॉपिक कम्प्लीट होत असतो. येस स्टुडंट्स. सो आज आपण पाहिलं पहा निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, बरोबर ना. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत ना, हे चारही स्टेटमेंट, त्यांचे आपण सर्वांचे निगेशन पाहिलेले आहेत. ओके, आता त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 अँड बस 3 आणि 4 हे असे 2 क्वेश्चन्स आहेत ना मुलांना, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. खूप पण जास्त आता हेक्टिक नको आता. ओके, बस आजचं लेक्चर रिवाइज करून या व्यवस्थित. ओके, आणि उद्या आपण हे कंटिन्यू करूया. सो येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना? ओके, सो लाईव्ह स्ट्रीमिंग जस्ट मी आता इथे एंड करतोय. ओके.